पुळक जाईच्या या ठिकाणी या मानदेशीच्या नगरीमध्ये आणून सोडलं आणि त्यांच्या पवित्र चरणांनी जे एक दोन पडलं गेलं त्यांच्या त्या दोनापासून जी नदी तयार झाली अशी मानगंगा नदी आणि याच मानगंगेच्या तीरावर वसलेलं हे बोडके गाव आणि याच ऐतिहासिक बोडके गावाच्या नगरीमधले हे गाडे कुटुंबीय अतिशय कष्टानं आणि जिद्दीनं आणि आपल्या संयमानं उभं राहिलेले हे कुटुंब सन्माननीय संजयजी गाडे यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंब शेती करावी आपलं पोट पाणी भरावं कष्टानं आपलं कुटुंब चालवावं असं एक साधारण कुटुंब परंतु एक व्यवसायाची आवड सन्माननीय संजयजी गाडे यांचा तरुणांच्या मध्ये असणारं एक आवडतं व्यक्तिमत्व तरुणांना संघटित करण्याचं व्यक्तिमत्व आणि याच्यातून एक व्यवसाय सुरू केला साऊंड सिस्टीमचा अजित साऊंड सिस्टीम नावानं आणि आज छोटस लावलेलं एक रोपट आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आज आपण या ठिकाणी पाहतोय दोन्ही त्यांचे चिरंजीव ज्यांचा आज विवाह सोहळा संपन्न झाला त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सन्माननीय श्री अजित गाडे यांच्या कर्तृत्वानं आणि सन्माननीय श्री चिरंजीव सुजित याच्या विचारानं आणि तंत्रज्ञानाच्या साह्यानं आज अजित साऊंड सिस्टीम या महादेशामध्ये नव्हे या सातारा जिल्ह्यामध्ये नावलौकिकाला आलेला हा अजित साऊंड सिस्टीम आणि डीजे आपल्या कर्तृत्वानं आपल्या मेहनतीनं कष्टानं आणि प्रामाणिकपणानं आपला व्यवसाय आज उभा केलेला आहे नव्हे आज व्यवसायाला वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम या कुटुंबाने केलेलं आहे अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो या कुटुंबाचा कष्टानं जिद्दीनं आणि प्रामाणिकपणावर एक छोटासा व्यवसाय उभा केला आणि आज हा व्यवसाय नावारूपास आला आज मान तालुक्यात किंबहुना सातारा जिल्ह्यात अजित साऊंड सिस्टीमचं जबरदस्त असं नाव साऊंड सिस्टीमचं आहे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर त्याला असलेली विनयशीलतेची जोड हे खऱ्या अर्थाने त्याच्या यशस्वीतेचं ध्येय आहे दोन्हीही आज तरुण मुलं संजय गाडे यांची हा व्यवसाय अतिशय सुंदररित्या सांभाळत आहेत नव्हे तर वाढवत आहेत स्वतः सुजित आज आपला व्यवसाय तंत्रज्ञानाच्या जोडीनं फार मोठ्या प्रमाणात त्याने व्यवसाय वाढवलेला असा आणि आज त्यांच्याच घरामध्ये हा पवित्र असा कार्यक्रम पार पडतोय पाठीमाग मंडळी आठवत असेल त्यांच्याच कुटुंबात एक महिला बचत गट